महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय। श्री श्री सद्गुरु दादा महाराज साई माऊली यांचं इथे आगमन होत आहे, त्यांचं आपण शरीराला स्वागत जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तव सुता करीत मी असा सर्व ही मिळूनी पंचारती तुझला गाता तव यश तव गुण सुतली तव गुण गाता जननी नीतमती मी तव कवणाला गाऊन प्रण करीते पंचारती तुझला वर्ष हे कार्य घडो आयुष्य हे तर खूप वडो वर्ष हे कार्य घडो आयुष्य हे तर खूप वड आमची इच्छा असे महान हे प्रभो दे वरदान हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू सद्गुरु हॅपी बर्थडे टू यू। बार दिन ये गाए बार दिन ये आए बार दिन ये गाए तुमची हजारों साल के नहीं है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू सद्गुरु हैप्पी बर्थडे टू यू। श्री स्वामी समर्थ। आज वार रविवार, सगळ्यांचा आवडीचा वार आहे हा। म्हणजे असा जगात एकही माणूस नसेल, संपूर्ण जगामध्ये असा एकही माणूस नसेल की ज्याला रविवार आवडत नाही। आहे का कोण असं रविवार आवडत नाही म्हणणार? हो, रविवार आवडत नाही कारण रविवार कसा असतो, हा आपल्याला मनासारखं वागता येणारा वार असतो, म्हणून हा रविवार आपल्याला सगळ्यांना आवडतो। इतर दिवशी सोमवार ते शनिवार कसं असतं की आपण कशाला तरी बांधील असतो। मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला नोकरीला जायचंय, मला व्यवसायाला जायचंय। पण हा रविवार एकमेव असा एक दिवस असा येतो की त्या दिवशी मी आज लवकर नाही उठलं तरी चालू शकेल, किंवा मला लवकर उठून सिंहगडला जायचंय। म्हणजे एक तर मला लोळायचं आहे किंवा मला काहीतरी मनात योजलेलं आहे, ते सिंहगडला जायचंय, पर्वतीला जायचंय। माझ्यासारखे वयस्कर म्हणतात पर्वतीला जाऊ,
हनुमान टेकडीला जाऊ. काही जण मग प्लॅनिंग करतात की आपण सहलीला जाऊ. आता धनुर्मास सुरू आहे. मग धनुर्मासाचा म्हणजे जे आहे सकाळी सकाळी भोजन, बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी, भरीत, पिठलं, ताई वांग्याची भाजी, असं काहीतरी बेत करतात. तो इतर दिवशी जमत नाही, म्हणून हा रविवार सगळ्यांना आवडतो. असाच हा रविवार आजचा जो आहे तो रविवार अतिशय स्पेशल आहे, अतिशय विशेष आहे. आज रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023, 24/12/23 हा वार. 24 ची जर बेरीज केली तर 6 होतो. 6 जर आकडा जर तुम्ही लिहिला, इंग्लिशमध्ये 6 लिहिला तर तो असा येतो गोल. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो, ह्या 6 आकड्याचा अर्थ मी सांगतो. संख्याशास्त्र असं सांगतं की टोकापासून जो आहे तो सगळ्यांना मी असं गोळा करतो आणि सगळ्यांना मी एकत्र आणतो, हा त्याचा अर्थ होतो. मग अशा ह्या दिवशी ज्यांचा जन्म झाला आहे ते जे आहेत श्री श्री सद्गुरू दादा महाराज. आपण बघा संख्याशास्त्र कधी चुकतं का? ते अगदी बरोबरच सांगतं की आपण दादा कसे आहेत आपण हे पहा. आणि संख्याशास्त्र काय सांगते, त्यांनी सगळ्या लोकांना जो आहे टोकापासून वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना सगळ्यांना एकत्र आणून एकत्र गुंफलेलं आहे ना ताई? समाज. म्हणून तर इथं ह्या ठिकाणी सगळेजण एकत्र आले. प्रत्येकाचा विषय वेगळा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचा धर्म वेगळा, पण एका छताखाली आपण केवळ श्री श्री सद्गुरू इथे जे आहेत त्यांच्या प्रेमासाठी इथे आलेलो आहोत. आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस म्हटल्यानंतर खरं येतं तर शुभेच्छा पत्र, पण सद्गुरू स्वतः कसं काय शुभेच्छा पत्र लिहिणार? आणि एक शुभेच्छा पत्र बघितलं तर मग मी जर शुभेच्छा पत्र लिहायला गेलं की मग ते मला काही लिहिता येणार नाही. मग दुसरा मार्ग कोणता आहे? दुसरा मार्ग असेल माझ्या मनातले विचार मी इथं सांगू शकतो. हा सगळ्यात सोपा विषय, म्हणजे असं सोप्या पद्धतीने आपल्याला हा विषय सोडवता येईल. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी म्हणजे आता हा सोहळाच आहे, सद्गुरूंचा सोहळा, ज्याचा आपण ज्याला 61 म्हणतो. 61चा मी अर्थ सांगायला जात नाही. 61 हा मोठा सोहळा असतो, एक धार्मिक विधी असतो, तर त्याबद्दल मी सांगत नाही. पण 61 हा जो शब्द आहे 61, तर हा जो आहे ना तो श्रेष्ठ, ज्येष्ठ, श्रेष्ठ ह्या ह्याच्यावरनं तो शब्द आहे 61. म्हणजे माणूस श्रेष्ठ होतो, माणूस ज्येष्ठ होतो. म्हणजे इथपासून आपण सुरुवात करतो की आपण ज्येष्ठ झालो, आणि सोहळा जो झाल्यानंतर तो असतो तो श्रेष्ठ माणूस असतो. पूर्वीच्या काळात असं होतं की आत्ता आपलं नॉर्मल आयुष्यमान जनरल जर बघितलं तर वाढलेलं आहे. पूर्वी जे आयुष्य जे होतं जनरल सामान्य आयुष्य ते साधारणतः 50च्या आतमध्ये होतं. ॲव्हरेज एज जे आपण म्हणायचो साधारणतः 50च्या पुढं गेल्यानंतर 61 हा एखादा माणूस असायचा की 61 वर्ष पूर्ण केली. कारण त्यानंतर ते वानप्रस्थाश्रम तिथं चालू व्हायचं, संन्यासाश्रम थोडक्यात. आत्ता तर असं हे वाढलेलं आहे, त्यामुळे 61 हा कार्यक्रम होतच नाही, हा समारंभ होतच नाही. हा समारंभामध्ये आपण त्यांचा धार्मिक सोहळा झाल्यानंतर त्यांच्याकडनं आपण आशीर्वाद घेतो आणि ते पुढं त्यांचं बाकीचं कार्य करायला पुढे जातात. असा हा त्याचा तो शेवटचा अर्थ आहे तो. तसं आज जर आपण विचार केला, सद्गुरूंच्याकडे पाहिलं, तर पूर्वी मी असं सांगतो सद्गुरूंच्याकडे पाहण्यापेक्षा ह्या इथं व्यासपीठावर जे बसलेले आहेत PR कुलकर्णी, फलटून आलेले अंकुशराव भोसले, आणि इथं माझ्या शेजारी आहेत ते शमाताई,
आपण इथं सगळं एकत्र कशासाठी आलो होतो, म्हणजे असं एकत्र कसं जमलेलं आहोत, तर ह्याचं एकमेव एक कारण असं आहे की आपण सगळे मंदिरातले सेवेकरी स्वामी भक्त आहोत. जर इथं समजा मंदिर नसतं तर शोभाताई तुमची माझी ओळख झाली असते का? नाही, ओळख झाली नसती. नगरकर काकांचं श्रेष्ठत्व मला कळलं असतं का? नसतं कळलं. रानडे काका इथं आहेत. रानडे काका किती उच्च प्रतीचे अधिकारी आहेत, स्वामी मार्गातले आहेत, हे मला माहिती असतं का? मला माहिती नसतं. म्हणजे हे मला कळलंच नसतं. जोशी काकांचे गुण म्हणजे ह्या वयामध्ये ते सारखं, त्यांचं वय मी नाही सांगत, पण ह्या वयामध्ये त्यांची धावपळ जर बघितल्यानंतर ते किती पळापळ करतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी कसं ते म्हणजे अगदी हटून सगळं प्रत्येक काम करतात. तर हे मला कळलं असतं का? नसतं कळलं. प्रीतीताई मला कळलं असतं का तुम्ही स्वयंपाकमध्ये सुगरण आहात? नसतं कळलं मला. सूर्यकाताईंच्या भाकऱ्या मला कळायला नसत्या. असे सगळ्यांचे एक एक गुण मी जर सांगत बसलो तर माझा वेळ जाईल. पण तरी सुद्धा मी सांगतो की ही जी मंडळी इथं समोर बसलेली आहेत, क्षमाताई, भोसले साहेब, PR आणि त्यानंतर प्रदीपजी देशपांडे, ही जी मंडळी आहेत, ही मंडळी आपल्यासाठी का महत्वाची आहेत, अतिशय महत्वाचं मी बोलतोय. म्हणजे आपल्याला एकत्र कसं आणलं गेलं इथं, तर हे इथं जे मंदिर दिसतंय, मंदिराचा इतिहास व्यवस्था आपण ऐकलेलं आहे. मंदिरचा इथं मंदिर कसं जमलं, इथं मंदिर कसं झालं, इथं परिस्थिती काय होती. 2 मिनिटातच मी ते सांगतो फक्त की इथं जे होतं ना, इथं सगळे गैरकानूनी जे काय म्हणतात त्याला, अवैध धंदे, सगळे वाईट धंदे इथं चालायचे, सगळे व्यसन. संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस आपण आता इथं आरती करतो 7 वाजता इथं यायची एकाची हिंमत नव्हती यायची. इथं ह्या ठिकाणी परमपूज्य अण्णा महाराज आणि सद्गुरू दादा महाराज त्यावेळेस सेवेकरी होते आपल्यासारखे. अण्णा महाराजांचे पट्ट शिष्य म्हणायला काही हरकत नाही, पण त्यांच्या वरदहस्त मिळालेले सद्गुरू. तर त्यांनी ती जागा दाखवली. तिथं त्यांनी फोटो पासून त्यांनी सुरुवात केली आणि हे मंदिर आता भव्य मंदिर झालं. असं आज कोणी म्हणेल का मला यायला इथे भीती वाटते म्हणून? इथं यायला प्रत्येकाला अभिमान वाटतो की मी कसा मंदिरामध्ये येईन. इथं जेव्हा आम्ही राहिलेले ना 50 वर्ष भीतीच वाटायची. ते जुनी घरं होती आमची, आजोबांपासून आमची जागा होती, आम्ही तिथे राहत होतो. अक्षरशः मागचं बोर्ड म्हणजे जायचंच नाही तिकडे, असं होतं. धडधाकट पुरुष इथं जाऊ शकत नाही, स्त्रिया कसं काय जाऊ शकते. अशी परिस्थिती असताना ही जी समोर मंडळी जी बसलेली आहे इथं, मी वारंवार उल्लेख का करतो ह्यांचा, कारण ह्यांचं कर्तृत्व आपल्याला माहित नाही. हे सगळं पडद्यामागचे कलाकार आहेत. सद्गुरूंना या मार्गावर आणणारे समोर ज्योत्स्नाताई आहेत. हे पहिले गुरु जे आहेत. इथं आपल्याला ताईमाऊली दिसतात. संसार कसा असतो तर संसार असा असतो आणि संस्कार कसे असतात तर हे संस्कार हे असे असतात. फरक मी सांगतोय. संसार आणि संस्कार शब्द दोन्ही जवळचे आहेत. आपण ध्येयाने पीडित म्हणजे प्रेरित झालो, मला हे करायचं आहे, मग हे करायचं असं मग हे ध्येयाने सगळे प्रेरित झाले होते. ह्याला म्हणतात संस्कार, ह्याला म्हणतात काळजी घेणं. संस्कारामध्ये एक प्रकार येतो की आपण समोरच्याचं मन जपणं आणि त्याची काळजी घेणं. ही आत्ताची ही एक छोटीशी कृती दिसली आपल्याला की कोणीही बसले, मागे जे उभे होते, मागे उभे आहेत, जागा नाही आहे, मागे उभे आहे, ही साधी गोष्ट आहे. पण नाही, माझा कार्यक्रम चालू आहे, माझा हा सोहळा सुरू आहे, पण ह्या ठिकाणी सगळ्यांनी बसलं पाहिजे तरच मला बरं वाटेल. ही मनाची जी तळमळ असते. समोर लिमाई साहेब उभे आहेत पण माझे पाय दुखायला लागले असं होतं. तर हे जे कनेक्शन जे असतं तर हे फक्त येतं त्या संस्कारामुळे येतं. हे असतात संस्कार, हे घडवले असतात संस्कार माता पितांनी, त्यांच्या बाबतीत गुरुजनांनी. प्रत्येक वेळी ज्याच्या आपण संपर्कात येतो, आपले ज्येष्ठ व्यक्ती, श्रेष्ठ व्यक्ती, नगरकर काका, रानडे काका यांचा मी का सारखा उल्लेख करतोय इथं, कारण त्या व्यक्तींच्या आपण सानिध्यात आलो तर आपल्याला कळतं की स्वामी भक्ती म्हणजे काय आहे, स्वामी मार्ग म्हणजे काय आहे.
आपण खूप भाग्यवान आहोत. म्हणजे मी स्वतःला इतका भाग्यवान समजतो की अशा ठिकाणी ह्या लोकांच्या सानिध्यात मी येतोय. ह्या लोकांचं काहीतरी जे आहे, त्यांनी जे इतकं जे काय कमवलेलं असेल, पुण्य असेल, कमवलं असेल त्यांनी इतकं, ते आपण त्यांच्या जवळ गेलो तरी आपल्याला खूप काय मिळतं. म्हणून मी काय बाकीचं उदाहरण जे आहे, परिसाळी लोखंड. लोखंड सगळ्यात शूद्र धातू आणि सगळ्यात मौल्यवान धातू म्हणजे आपण सोनं म्हणतो त्याला. सगळ्यात शूद्र धातू परिसाच्या जवळ आल्यानंतर त्याचं सोनं होतं. चांदीचं सोनं होत नाही. चांदी आपण मौल्यवानच म्हणतो. तांब पितळ जे आहे ते सुद्धा मौल्यवानच आहेत. ते परिसाच्या जवळ गेलं तर त्याचं सोनं होत नाही. म्हणजे पूर्ण अर्थाने ज्याला शरण जर आपण गेलो तर त्याचं आपलं सोनंच होतं. तर ही सगळी सोन्यासारखी मंडळी इथं बसलेली आहे, परिसासारखी मंडळी बसली. त्याचा आपण फायदा नक्कीच घेतला पाहिजे आणि आपण फायदा घेतो. म्हणून मी म्हटलं की आपण खूप भाग्यवान आहे की अशा लोकांच्या सान्निध्यातून आपलं सोनं होतंय. जे काय आपल्याला मिळवायचं ते आपण इथं मिळूया ना. पण हे मिळवताना एक गोष्ट आपण मागे जी पूर्वी झाली ती विसरता कामा नये. त्याचा म्हणजे इथं मंदिर स्थापना. कशा परिस्थितीतून इथं मोठं एवढं भव्य मंदिर बनलंय, इथं तीर्थक्षेत्र बनलेलं आहे, संस्थान बनलेलं आहे स्वामी समर्थांचं. तर त्याच्यासाठी अपार कष्ट घेणारे 1, 2, 3, 4, 5 स्वामींनी लहान असताना बाळ, आता आपण बघतो बाबू रुद्र असा इकडं खेळतो, त्याला सांभाळून बाकीचं काम करायचं किती अवघड असतं हे विचारा. लहान मुलं, शोभाताई लहान मुलं आहेत आपल्या घरामध्ये, आपल्याला काम करणं किती अवघड जातं. मग हे जे मोठं इंद्रधनुष्य आपलं हे शिवधनुष्य पेलाचं आहे, पिनाक हा शब्द त्याला, हे शिवधनुष्य पेरायचं इतकं सोपं होतं आणि एकाने पेरणं तर शक्यच नव्हतं. माझा संसार करताना मला हे बाकीचं हे पण पूर्ण करायचं आहे, ह्या ध्येयाने प्रेरित झालेलं. इथं क्षमाता इथं बसलेलं आहे. हे सगळं पडद्यामागचे कलाकार आहेत. कधीही त्यांनी कुठल्याही गोष्टीचा लोभ धरला नाही, कुठल्या गोष्टीचा मोह धरला नाही, कुठल्या गोष्टीचा हव्यास धरला नाही आणि कुठल्याही गोष्टीची मला प्रसिद्धी मिळावी हा तर हेतू नव्हताच नव्हता. हे मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं. क्षमाताई इथं आहेत बसलेले. क्षमाताई मी एकदम असं आहे की भाऊ आणि बहीण, माझी बहीण समोर बसलेली आहे. माझी बहीण इथं नसते, जमखंडीला असते, केवळ ह्या फक्त ह्या सोहळ्यासाठी इथं आलेली आहे. बहिणीचं प्रेम म्हणजे काय असतं ते शब्दात सांगता येत नाही. अत्यंत पवित्र नातं, जगातलं सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर भाऊ आणि बहिणीचं. आणि ते प्रेम जे आहे ते शब्दात वर्णन करते. भावाला थोडंसं असं झालं तर बहिणीच्या डोळ्यात पाणी येतं आणि बहिणीला काहीतरी झालं तर भाऊ बोलू शकत नाही. हे भाऊ बहिणीचं प्रेम जे क्षमाताईंनी मंदिर उभारताना जे कष्ट घेतलेले आहेत, एकदम सगळ्यांना केलं. बसा काका, बसून बोललं तरी चालेल, आपलेच लोक आहेत सगळे. बसून बसलं तर राहू द्या. भाऊ बहिणींचं नातं कुठल्या परिस्थितीतून आपण आलो तिथे ते, आणि सद्गुरूंनी कसं सावरलं आता आपण बघितलं. तेव्हा सुद्धा सावरणारे हेच होते. माझी बहीण जागेवर हरवू शकत नव्हती. त्यावेळेस हे माझ्या 3 बहिणी इथं ज्या आहेत त्यांनी मला सावरलं होतं. क्षमा त्यांचं असंच आहे की इथं मंदिरामध्ये त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते फक्त पडद्यामागे राहिलेलं आहे. त्या मंदिरामध्ये उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. हे फक्त कोण जाणू शकतं तर प्रियारांना माहिती आहे, भोसले साहेबांना माहिती आहे, प्रदीपजींना माहिती आहे. कधीही कुठल्याही गोष्टीचा उल्लेख न करणं
हे त्यांचं पहिल्यांदा म्हणजे तो त्यांचा स्वभाव आहे. कधीही काही बोलत नाहीत. क्षमाताईंनी हे काम केलेलं आहे. क्षमाताई आपल्या कार्यास कोटी कोटी प्रणाम आणि आपल्या मानाचा मुजरा. माझा खास उल्लेख इथं असा ह्याच्यासाठी करायचा होता की ह्यांच्यामुळे आज आपण इथं एकत्र आहोत आणि ह्यांच्यामुळे मी इथं बोलू शकतोय आणि ह्यांच्यामुळे आपल्यातले काही बोलणार आहेत. आज सद्गुरूंचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मी मगाशी जे म्हटलो ती शुभेच्छा पत्र तर आम्ही देऊ शकत नाही, कारण आम्ही तसं करू शकत नाही. त्या लेवलचा यायचा प्रयत्न जरूर करू, पण आमची मनोगत तर इथं व्यक्त करता येतील. तर व्यक्त करण्यासाठी मी सर्वप्रथम आपले ज्येष्ठ जे आहेत अनंतरावजी, त्यांना मी इथं आमंत्रित करतो. अनंतराव, आपण आपलं इथं मनोगत व्यक्त करा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं म्हटलं जातं. म्हणजे गुरूंना पहिल्यांदा वंदन करून आज दादांचा वाढदिवस. आपण सगळेजण या निमित्ताने सगळे इकडे जमलेलो आहोत. दादाबद्दल काय बोलावं? दादांच्याबद्दल बोलण्या एवढा मी मोठा नाही आहे. माझी तेवढी आध्यात्मिक उंची म्हणा किंवा काय त्यातलं नाही. मुळात ह्याच्यातला इतकं मी आधी नव्हतोच. दादांनाही माहिती आहे मी कसा होतो, काय होतो, ते सगळं दादांना पहिल्या दिवसापासून माहिती आहे आणि त्यांनी त्याच अवस्थेत मला ॲक्सेप्ट केलेलं आहे मंदिरात. त्यामुळे मी जास्तीत जास्त अध्यात्माच्या संदर्भात काय आहे नाही आकलन करायचा प्रयत्न करत असतो. आपण सर्वजण पाहतोय गेली 25-30 वर्ष दादा या मठाची मनोभावे सेवा करतायत. मठ स्थापन करण्यापासून अविरत दादा आपल्या सेवेत आहेत. दररोजचा आरतीचा संध्याकाळचा कार्यक्रम असतो. गुरुवारचं प्रबोधन असतं. दर गुरुवारी प्रबोधनाद्वारे आपले विचार समाजामध्ये मांडून चांगल्या आचरणाची शिस्त लावतात ते सगळ्यांना. प्रत्येकजण दादा यांना आपल्या मनातल्या शंका समाधान विचारत असतो. दादा त्या प्रत्येकाच्या समस्या शंका समाधानांना उत्तरं देतात आणि प्रत्येकजण दादांनी जे काही सांगितलेला असतो उपाय, त्या दादांनी यांना सांगितलेल्या ह्याचा उपाय जे काय अनुभव सांगितले असतात त्याला आपल्या हृदयातल्या कुपेमध्ये प्रत्येक सेवेकरी जतन करून ठेवतो. प्रत्येकाला वाटते की दादांची कृपादृष्टी आपल्यावर असावी आणि ते असतेच. दादांचं सगळीकडेच लक्ष असतं. भाविकांना दररोज अचंबित करणारे अनुभव येत असतात. दादा जेव्हा आपल्याशी संवाद साधतात त्यावेळी क्षणार्धात आपण बालकावस्थेमध्ये जातो असं वाटतं. सारे जग विसरून आपण त्यांच्या उपदेशाशी निर्मळ स्मितहास्याशी एकरूप होतो. काहीच क्षणात जगणाऱ्या माणसाच्या सहृदयी जगण्यातला सहभाग श्री दादा आपोआप वाढवतात. दादांची देवोपासना, सद्भावना, निर्लोभ वृत्ती, देवादिदेव आणि आपल्या भावभक्ताप्रती समर्पित आणि सुचिरभीत जीवन अशा दैवी गुणसंपदेने दादांचा रोजचा दिनक्रम त्या प्रत्येक दिवसातला क्षण व्यापलेला असतो. दादांच्या संदर्भातला मी दादांचा मला रोज सहवास लाभतो. सकाळ संध्याकाळ मी येतो मठामध्ये, दादा बरोबर असतो मी. त्यामुळे त्या निमित्ताने मला दादांचा सहवास लाभतो. मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझ्यासारख्या नास्तिक माणसामध्ये दादांमुळे माझ्या स्वभावात बदल झाला असं मला आता जाणवायला लागले. दादा माझे गुरु आहेत, दादा माझे भाऊ आहेत, मित्र आहेत, सगळं मी त्यांना मानतो. एकदा आपण गुरुच्या जवळ गेलो की गुरुला कुठल्या क्षणी सोडायचंच नाही, शेवटपर्यंत पकडून ठेवायचं असं मी स्वतःला समजतो. दादांच्याकडून अशीच उत्तरोत्तर स्वामी सेवा अखंड राहो. आता बघतोय आपण हे मूळ केंद्र आपलं मठ आहे नारायणपेठेतला. पंढरपूर झालं, खेड शिवापूर झालं, खडकी झालं. तर मी अशी प्रार्थना करतो दादांच्या कारकिर्दीमध्ये अजून असेच उत्तरोत्तर आपल्या मंडळाचा व्याप वाढत जावा ही प्रार्थना करून मी इथं थांबतो. श्री स्वामी समर्थ. जोशी काका म्हणतात मला बोलता येत नाही. मला बोलता येत नाही.
आपल्याला बोलता येत नाही. पण आपण जे बोलायला सुरुवात केली तो कागद बाजूला राहिला आणि आपण बोलत राहिला. नाही ते जरा असलं म्हणजे आधार असतो जरा. हे बरोबर आहे. आज दिवसभर मी बायकोला विचारा ते सारखं कागद घेऊन फिरत होता उलटा पुलटा काय होऊ नये असं. 80% मिळाले. अप्रतिम अप्रतिम शब्द हा इथं योग्य आहे की आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणं. तर हे वेगवेगळ्या प्रकारे भावना व्यक्त करता येतात. एक डोळ्यातून व्यक्त करता येतात, एक स्पर्शातून व्यक्त करता येतात, एक बोलून व्यक्त करता येतात आणि एक न बोलता व्यक्त करता येतात. म्हणजे ते कसं की आपण समोर बसलाय फक्त पण बघितलं तर ते दृष्टी सांगते की काय मला काय बोलायचं आहे. अशा गोष्टी असतात. सुमित बरोबर आहे का? पण कसं होतं की ज्याच्याशी बोलायचं आहे त्यालाच फक्त तेवढं कळतं. मग बाकीच्या आम्ही काय हवा खात बसायचं. बरोबर ना समीर? समीर म्हणणार हे एकमेकाशी बोलतात, मग मी हे काय कॅमेरा घेऊन कशाला नुसतं जातो दाखवी बघ करायचं असं डोकं व्हायला. म्हणून तुम्ही काहीतरी बोला म्हणजे बाबा सगळ्यांना कळेल. फक्त एक तर शेवटी सद्गुरूंनाच कळलं आणि बाकीचे सगळे कोरडे राहिले असं व्हायला. आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी मी आता इथं या मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काकांना इथं मी आमंत्रण करतो. नगरकर काका. श्री स्वामी समर्थ. खरं म्हणजे हा प्रसंग माझ्यावर येईल असं मला वाटत होतं की एकदमच सगळ्यांच्या समोर जाऊन हे करणं, पण काही हरकत नाही. योगायोग चांगला आहे. आता मला एकाच गोष्टीचं जरा थोडंसं दुःख वाटतं, पण त्याचं दुःख का वाटतं ते क्षणिक होतं माझं दुःख की फार उशिरा मी दादांकडे आलो. आणि ते सुद्धा कसं आलो तर रानडे काकांनी मला सांगितलं मागच्या दत्त जयंतीच्या वेळी की आज माझा प्रसाद आहे तर तुम्ही नक्की या. मी हे शोधत शोधत आलो. म्हणजे मी सगळी पुढ्यात हिंडणारा माणूस, पण हे मला कसं काय सापडलं नाही. तर ती त्यांची योजना होती की आता तुझ्याला इथे यायला अवकाश आहे, योग्य वेळी तुला मी इथे आणून सोडणार आहे. त्याप्रमाणे स्वामींनी दादांची गाठ माझी घालून दिली. आणि मला आता असं लक्षात यायला लागले हळूहळू की दादा हे दिसतात तसे नाही आहेत. हे हिमोदागाचा हा प्रकार आहे. हा जेवढे ते आहेत किंवा त्यांचे जेवढं कार्य आहे म्हणा किंवा जे काही आहे ते फार थोडं आपल्याला दिसतं, पण ते खूप कार्य त्यांचं मोठं आहे. आणि ते केवळ गुरुकृपा जी आहे त्यांच्यावर, ते गुरुकृपेचं हे साक्षात उदाहरण आहे की गुरुकृपा झाल्यावर काय होऊ शकतं ते एक मोठं उदाहरण आहे. आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य एवढं आहे की आज ते आपल्यात हसत खेळत मिसळून वागतायत, आपल्या बरोबरीने बोलतायत वागतायत. हे आपलं भाग्य समजायचं. तर असाच दादांचा 100वा वाढदिवस करण्याचा माझा योग यावा हे मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द बंद करतो. एक उदाहरण बघण्यासारखं अनुभवण्यासारखं उदाहरण आहे ते आपल्या आत्ता समोर घडलं. एक स्वामी वर्गातील ज्येष्ठ अधिकारी, मोठे अधिकारी स्वामी वर्गातल्या दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या विषयी कसं बोलतात आणि त्यांचं आचरण कसं असतं एकमेकाशी, तर हे बघण्यासारखं आहे, अनुभवण्यासारखं आहे आणि हे आपण आचरणात आणण्यासारखं आहे. नगरकर काका किती ज्येष्ठ आहेत, किती श्रेष्ठ आहेत हे सद्गुरूंना माहिती आहे. कारण अजून तरी माझी तरी योग्यता नाही ते काय आहे ते आजमावून पाहण्याची हे मला माहिती नाही. मलाच कळलं नाही. मी सासवडतोय अजून. हो ना, पण ते सद्गुरूंना माहिती आहे ना. माहिती आहे ना, त्यात वाटच नाही. आणि नगरकर काकांनी जे आता त्यांनी सांगितलं की सद्गुरू काय आहेत हे आपल्याला काही अजून कळलेलंच नाही. ह्यांची स्वामींची कृपा झाल्यानंतर किंवा गुरूंचा आशीर्वाद मिळाल्यानंतर, गुरूंचा वरदहस्त मिळाल्यानंतर तर काय होतं तर हे त्याचं उदाहरण आहे. तर हे उदाहरण आहे आपल्याला. हे उदाहरण तर समोर दिसतंय
दुसरं उदाहरण मी सांगतो पुराणातलं, जे सगळ्यांना माहिती आहे. वाल्या कोळी. वाल्या कोळीचा वाल्मिकी कसा झाला? त्यांच्या सानिध्यात कोण आलं? तर त्यांच्या सानिध्यात आले होते नारद ऋषी. नारद ऋषी फक्त म्हणजे इतके पाप त्यांनी केले होते की आयुष्यात कोणी पाप एवढे केले नसते. पण सद्गुरूंचा सहवास तिथं पालटला, एकदम त्याचं सगळं आयुष्य पालटलं जेव्हा सद्गुरूंच्या सहवासात आल्यानंतर. जेव्हा नारदांच्या सहवासामध्ये वाल्या आला तर त्या वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. त्यातले बाकीचे सप्तर्षी जे आहेत त्यातले श्रेष्ठ ऋषी त्यांना जे म्हणतात तर त्यातले एक वाल्मिकी ते एक आहे. म्हणजे काय होऊ शकतं हे आपण पुराणात ऐकलेलं आहे आणि हे आता इथं अनुभवतोय आपण. सद्गुरू दादा महाराज काय आहेत हे फक्त त्यांनी जाणलं असेल, कारण ते फक्त ते जाणू शकतात, ती त्यांची शक्ती आहे. आपल्याला एक धडा होता शाळेमध्ये की 7 आंधळे आणि हत्ती. त्या हत्तीच्या समोर तिथं आंधळ्यांना नेलं. ज्याच्या हातामध्ये हत्तीचा एक एक अवयव आला त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. ज्याच्या हातामध्ये कान आले तर त्या म्हटलं हत्ती कसा सुपासारखा. ज्याच्या हातामध्ये शेपूट आली तर त्या म्हटलं हत्ती हा दोरीसारखा आहे. ज्याच्या हातामध्ये पाय आले तर म्हटलं हत्ती हा खांबासारखा. असे प्रत्येक जण म्हटले. तर आपण जसं जसं दादांच्या सहवासात येतो, सद्गुरूंच्या सहवासात येतो, मग दादा कसे आहेत तर दादा असे आहेत मला तर असं वाटतंय असं आपण म्हणतो. अनंतरांना दादा कसे आहेत तर त्यांना तसं वाटलं. पण प्रत्येकाला असं वाटतं की दादा माझ्या जवळचे आहेत. हाच तर मुख्य हे असतो गुण जो असतो, सद्गुण असतो जो सद्गुरूंचा आहे, सद्गुरूंचा असतो. असे ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा असतो की त्यांच्या जेवढा आपण सानिध्यात जातो तेव्हा तेवढं आपल्याला कळतं किंवा हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी वेगळं आहे. आणि प्रत्येकालाच असं असतं सद्गुरू हे माझ्या खूप जवळचे आहे आणि सद्गुरूंचं माझ्यावर खूप प्रेम. त्यासाठी तर आपण इथं म्हटलं असतं प्रेम व्यक्त करण्यासाठी. हा मग असेच मग आता ह्याच्यामध्ये महिलांनी कमी पडावं का? 2 एक सेवेकरी जे स्वतःला म्हणून घेतात ते सेवेकरी होते, ज्येष्ठ अधिकारी बोलले. मग महिला सेवेकरी जे आहेत तर त्यांनी का म्हणून बोलायला काय हरकत नाही. मी तर हेमात्यांनाही मी इथे आमंत्रित करतो, आपण जरा थोडंसं बोलावं. गुरु श्री दादा महाराज, आज आपल्या वाढदिवसानिमित्त आपणास स्वामी कृपायुक्त कोटी कोटी शुभेच्छा. आपण सर्व स्वामी परिवारातील सर्वांचेच आम्हा सर्वांचे गुरु आहात. अतिशय प्रेमळ, लोभस, सतत हसरं असं असलेलं आपलं व्यक्तिमत्व आणि आपला स्वभाव असा आहे की आपण सर्वच स्वामी भक्तांना खूप जवळचं केलेलं आहे. एक खूप मोठा परिवार आपण आणि ताई माऊलींनी केलेला आहे, तो बनवला आहे. आम्ही सर्वजण आपल्या कृपाछत्राखाली एकदम सुखी, समाधानी आणि आनंदी आहोत. अशीच आपलीने स्वामींची कृपा आमच्यावर सदैव राहो, आपला आशीर्वाद आम्हा सर्वांना सतत मिळत राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. आपले यापुढील आयुष्य खूप सुखी, समृद्ध, आरोग्यदायी आणि भरभराटीचे जावो हीच मनापासून स्वामींच्या चरणी प्रार्थना. विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे दादा. इथं उभारलं की काय होतं माहिती का, मला बोलायचं असतं एक मी बोलतोच वेगळं. असं खूप जणांचं होतं, म्हणजे माझं सुद्धा होतं. म्हणजे फक्त आपल्याला माहित नसतं माझ्या मनात काय आहे ते, म्हणून असं वाटतं की नाही हा बरोबर बोलतोय. पण नंतर कळतं, ऐकल्यानंतर मला वेगळंच बोलायचं होतं मी वेगळंच बोललो. तर असं काय आपण समजून नका आपलं काहीतरी वेगळं होतं. तर माझं सुद्धा तसंच होतं. तर आता या ठिकाणी अजून कोणाला आपले विचार मांडायचे असतील तर इथं शोभाताई आपले विचार मांडतात. शोभाताई. आदरणीय दादा आणि आपले सर्व स्वामी सेवेकरी, मी फक्त दादांबद्दल 2 शब्द सांगू शकते की मी 12 वर्षापूर्वी जे दादा पाहिले तेच दादा आज सद्गुरुपद लाभलं तरी आहेत तसेच आहेत. त्यात काही त्यांनी बदल केलेला नाही आणि आपल्या सर्व सेवकांना लहानापासून तर ज्येष्ठापर्यंत सर्वांना एकसारखंच हे करतात. त्याबद्दल मी दादांचे असे मला गुरु लाभले हे माझं भाग्य आहे. परवाच माझी 61 झाली, परंतु मला सर्वात जास्त शुभेच्छा माझ्या गुरूंनी दिल्या. यातच माझे मी भाग्य समजते. श्री स्वामी समर्थ.
नाही, म्हणूनच मी म्हटलं ना, एक एक पैलू कसा असतो, प्रत्येकाला एक एक वेगळा वेगळा अनुभव आला. शोभा त्यांना वेगळा अनुभव आला की त्यांनी ते बघितलं की माझी 61 झाली. मग त्यावेळेस बऱ्याच जणांनी शुभेच्छा दिल्या, पण लक्ष कुठं होतं त्यांचं की सद्गुरू काय मला शुभेच्छा देतात ह्याच्यावर लक्ष असतं. म्हणून आपल्याला वाटलं की सद्गुरूजी ज्या शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यात मौल्यवान. बरोबर आहे की माझ्या मनामध्ये जी व्यक्ती आहे, माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयात ज्यांचं स्थान आहे, ते माझ्याबद्दल काय बोलतात हे ऐकण्याची फार इच्छा असते. आणि त्यांचे शब्द, सद्गुरूंचे शब्द म्हणजे हे कसे असतं, अमृतवाणी असते ती. अशी दर गुरुवारी आपण अमृतवाणी ऐकतो तिथं, ज्याला आपण प्रबोधन म्हणतो. प्रबोधन म्हणजे काय हो? प्रवचन असतं, कीर्तन असतं. प्रबोधन हा नवीन शब्द कसा काय आला? प्रबोधन त्याचा अर्थ असा असतो की प्रबोधन म्हणजे समाज परिवर्तनाचं जे कार्य करतात, समाजामध्ये लोकांचं मन वळवायचं जे काम करतात, मनामध्ये चांगली ऊर्जा जे निर्माण करतात, ज्यांच्या भाषणामध्ये, ज्यांच्या बोलण्यामुळे, त्यांच्या आचरणामुळे मनामध्ये, लोकांच्या मनामध्ये वाईट विचार दूर होतात आणि चांगले विचार मनामध्ये येतात. हे जे घडवण्याचं कार्य जे करतात आणि ते जे बोलून करतात, त्यांचं जे वाणी जी सांगते, तर त्याला आपण म्हणतो प्रबोधन. समाजसेवा जी असते तर ती समाजसेवा, ती एक प्रकारची समाजसेवा आहे. आणि ती अण्णांच्या आशीर्वादामुळे, अण्णांचा पुरदहस्त आहेच, आणि प्रत्यक्ष स्वामींचा म्हणजे मला तर म्हणजे असं कायम असं वाटतं, म्हणजे माझी खात्री आहे. पुन्हा एकदा मी सांगतो की जरा जास्त लोक शिकले ना, त्यांची जरा बुद्धी वेगळी चालते. त्यांचा एक वेगळा कुठला तरी असं होतो, मला जास्त कळतं असं काहीतरी होतं. तर मला पण असंच वाटायचं की हे माझं पुस्तकी ज्ञानवर मी फार खुशारकी मारायचो. आपण एवढं शिकलो, आपण इथं हे केलं, एवढं झालं, एमई काय, त्याचा काय उपयोग नाही. कोण विचारत नाही त्याला. आपल्यालाच फक्त वाटतं मी फार शिकलो. नंतर जेव्हा आपण एखादा अनुभव घेतो, म्हणजे आपल्याला असं वाटतं हे थातर मात्र काहीतरी चाललेलं असते, हे काही नसतं. हे मी माझ्या सकट मी सांगतो आहे असं मला वाटत होतं. पण हे असं नाही. जेव्हा आपण त्याच्यामध्ये येतो, तिथं अनुभव घेतो, तेव्हा आपल्याला कळतं की नाही हे असं नाही, तू खूप लहान आहेस, तुला फक्त पुस्तकी ज्ञान आहे. ते कुठलं तरी एक हिंदीमध्ये आहे ना काहीतरी, पंडित कहलाय काहीतरी, म्हणजे पुस्तकी ज्ञान असं भरपूर वाचून त्याला स्वतःचं समजत असायचं, पण तसं 10 अक्षर प्रेम के त्याला हे कळलं तर त्या उसको पंडित कहलाय असं काहीतरी हिंदीमध्ये आहे. आणि ते हिंदी येत नाही, आमच्या काय जावयाकडे शिकून घेतो, पण त्याचंच हिंदी बिघडायला पण असं होतं. हो या ठिकाणी मी आता कांचनताईंना आमंत्रित करतो. कांचनताई बोललंच पाहिजे, बोलते ना. आणि अजिबात घराकडे उलट 5 मिनिटं उलट ठेवा ते नमस्कार दादा महाराज, गुरुमाऊली यांना सगळ्यांना नमस्कार करूनच मी आता हलाल काका जसे म्हटले ह्याची काही तयारी करावी लागत नाही. मग मी अशी मनाने असं ठरवलं की चला आमच्या इथं सुद्धा आता दादा महाराजांनी मठ चालू करायला, आरती सेवा चालू केली. पुढच्या महिन्यात त्याला वर्ष होईल. इतकं छान चाललंय. ही सगळी दादांचीच कृपा. म्हणजे मला सुद्धा असं वाटत होतं की आपण हे करू का नाही, पूर्ण होईल का नाही आपल्या हातून. एक तर आमच्या घरात आधी 10 माणसाचं कटल्याचं घर, काही ना काहीतरी अडचणी येतात, पण आजपर्यंत कधीही अडचण नाही येतात. 30 ते 40 जण आरती सेवेला उभे राहतात. ही केवळ दादांची कृपा. आम्ही कसं पहिल्यापासून आम्ही इथं नारायणपेठेत येत होतो. आमच्या अण्णांना, माझ्या वडिलांना सारखं वाटायचं अगं दादा, म्हणजे आम्ही तेव्हा दादाही म्हणत नव्हतो, म्हणजे आम्हाला दादा हे शब्दही कधी आधी पहिल्यापासून माहिती नाही. काय म्हणायचे अगं देव माणूस आहेत, ते आले की मला बरं वाटतं. आणि आम्हाला काही अडचण आली की आम्ही अण्णांच्या जेव्हा त्यांना बोलवले की आम्ही खूप खुश असायचो की काही नाही आता दादा आलेत म्हणजे आता आपल्याला काही हे नाही. म्हणजे तेव्हापासून जे आम्हाला दादा महाराजांची ओढ लागली ते आता काही प्रश्नच नाही. आता असं वाटतं गुरुवार आले की यावं. आणि हे सगळं करून घेत आहेत ते स्वामी समर्थच करून घेत आहेत. आणि दर ह्याला आता वर्ष होईल पुढच्या 4 तारखेला 5 फेब्रुवारीला वर्ष होईल. व्यवस्थित आरती चालली आहे, बरीच संख्या वाढली आहे. सगळ्यांच्या आशीर्वाद आम्हाला
दादा महाराजांचे पाहिजेत, सेवा ग्रुपचे. फक्त वेळोवेळी शिवापूरला आलं तरी आम्हालाही बरं वाटतं. काही चुका झाल्या तरी आम्हाला त्याच्यातून सुधारणा करता येते. आणि आज जे मला खूप आनंद होतोय की आज वाढदिवसाच्या शुभेच्छा इथं येऊन द्यायला मिळाल्या. सगळं त्याच्याबद्दल गुरु माऊलींना सगळ्यांना माझे आशीर्वाद. ज्योत्स्नाताई, आपण बोललंच पाहिजे. पहिले दादांचे ह्या मार्गातले पहिले गुरु जे आहेत ते ज्योत्स्नाताई. श्री स्वामी समर्थ. दादा मी थोडक्यातच बोलणार आहे. आज आमचं सकाळी नेहमीप्रमाणे सुप्रभात झालं, नंतर दादांना शुभेच्छा दिल्या आणि असंच बोलता बोलता दादा म्हणे या संध्याकाळी बसते जमले तर म्हटलं घरातल्या अडचणी काय काय, पण याची ओढ ही असतेच. त्यामुळे आज त्यांचा 25-30 वर्ष आमचा अनुभव आहे. त्यांच्या लग्नापासून आमचा अनुभव, तेव्हा आम्ही विजयरावच म्हणत होतो. पण असा एक प्रसंग आला होता, त्यानिमित्त मी त्यांना ह्या मार्गात आणलं. ते मी विसरले म्हणजे इतकं, पण दादा मला किंवा काका प्रत्येक वेळेला आठवण करून देतात की तुम्ही पहिले गुरु. खरं म्हणजे मी काही एवढी त्यातली नाहीये, पण एक मार्ग दाखवला त्यांना एवढंच ते, पण ते विसरत नाहीत. ते नेहमी सांगतात ते. आज त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो. आम्ही पण त्यांच्या सहवासात असतो. त्यांचा सहवास आम्हाला नेहमी मिळतो. आणि माझे वडील असताना पण असंच काही कारणाने आम्ही सहज म्हणायचो. त्यावेळेला एवढी दादांचं हे नव्हतं, पण आम्ही म्हणायचो दादा म्हणजे खरंच देव माणूस आहे. आणि आज त्याची आम्हाला खरंच प्रत्यंतर येतं की खरंच देव माणूस म्हणून आपल्याला आज दादा लाभलेत आणि त्यांचा आपल्याला सहवास मिळतो. आज आमची बहीण पण त्यामुळे इतक्या म्हणजे चांगल्या याच्यावर आली की तिचा तो सगळं बघितलं की असं वाटतं खरंच दोघांचा परिवार, दोघांचं सगळं हे खूपच छान. म्हणजे आम्हाला त्याचा आनंद होतो. आणि कुठल्याही कार्यक्रमाला तळेगावून सुद्धा यायची ओढ लागते. किती त्रास असला तरी यायचं. सोय असल्यामुळे वडिलांनी आम्ही जागा आम्ही राहतो आणि सकाळी उठून आम्ही घरी जायचं बघत असतो, पण आम्ही जास्तीत जास्त यायचा प्रयत्न करतो. ते दादांमुळे आणि मग ताई माऊलींमुळे. सद्गुरू दादा महाराज, सद्गुरूंना भेटायला येणारे भक्त, सेवेकरी. मला काही अडचण नाही तर मी सद्गुरूंच्या समोर सांगतो. काही जण असे असतात की आपल्या अडचणी सांगत नाही कोणाला, सद्गुरूंना सांगत नाही. पण कसं असतं की देव म्हणजे काय असतं, देवाकडे जायचं आणि आपण काहीतरी मागतो, पण देवाला सगळंच माहिती असतं. मग आपल्यात ते काही भक्त असे आहेत किंवा नमस्कार करतात देवाला आणि काही सांगितलं म्हणतो, देवाला माहिती असतं सगळं. नगर करतात, बरोबर आहे ना, देवा मागायची गरजच नाही तर काय, त्याला सगळंच कळत असतं की काय पाहिजे ते. तर असेच आपल्यातले एक भक्त, आपल्यातले स्वामी, परम भक्त, परम सेवेकरी चारू, सौ चारुशेला भोज त्याचं नाव. ते माझ्या बहिणीची बालमैत्रीण आधीपासून, सुरुवातीपासून, आमच्या सुरुवातीपासूनचे ते आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. तर असाच ती थोडी एक 4-5 महिन्यापासून ती आजारी होती. माणूस कधी आजारी पडू शकतो, तिच्याकडे बघितल्यानंतर वाटलं नव्हतं ती आजारी पडेल म्हणून. अचानक आजारी पडली आणि असं झालं हो की मग परत उठता पण येणं, अशा इथपर्यंत हे झालं प्रकार. वेगवेगळे उपचार सुरू झाले, दवाखाना सुरू झाला. सद्गुरूंची फक्त एकदा फक्त म्हणजे मी सद्गुरूंना सांगितलं असं चारूला झालं. सद्गुरूंनी इथं बसून चारूची भेट न घेता, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती, भेटायला पाहिजे असं काही नाही, दुरून जास्त. आता दूरचित्रवाणी जे आपण म्हणतो टीव्ही, तर पूर्वीच्या काळी जर आपण म्हटलं असतं की कुठं तर आपण एक घरामध्ये सेट एक लावलं तर तिथं आपल्याला चित्र दिसू शकतं तिकडचं, तरी आपल्याला खोटं वाटलं असतं, हे होऊ शकत नाही. पण तसं आहे, विमान एवढं मोठं धूळ ते कसं काय उडू शकतं, असं उडू शकतं म्हणून विमान उडतं. आता हे सगळं नाही. असंच हे जे आहे कम्युनिकेशन जे म्हणतात, तर हा एक जो प्रकार आहे. तर इथं बसून सद्गुरूंनी जे काय उपाय सांगितले, पण त्यांचं एक म्हणणं असतं की तुमचे उपचार चालू देत, तुम्हाला जे डॉक्टर सांगतात ते तुमचं तुम्ही करा, त्याच्यामध्ये हे नको, पण हे त्याच्या जोड्याला हे पण असावं. मग असा एखादा अनुभव बनवसारखा येतो की डॉक्टर म्हणतात अरे छान तुम्ही फार लवकर बरं झाला, तो माझं ₹1,00,000 नुकसान झालं. डॉक्टर सदा म्हणतात तुमचं ऑपरेशन करायचं होतं पण ते ऑपरेशन टळलं. तर हे कशामुळे होतं, तर हे जे असतं
ती सद्गुरूंची कृपा जर असेल तर काय होतं. तर हे त्याचं उदाहरण आहे. आणि दुसरं एक उदाहरण आहे जे चारू मी मुळापासून म्हणतो, तर हे चारू तसंच उदाहरण आहे की जी खडखडीत आता बरी व्हायला लागली आणि ह्या मार्गामध्ये पुन्हा आपल्यामध्ये मंदिरामध्ये सामील झाली, आपल्या सगळ्यांच्या मध्ये सामील झाली. ती तिचे तिचा विचार मांडणार आहे. छान. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वर्षापासून आम्ही आता या मठामध्ये येतोय आणि दादांचा जो सहवास आहे ना तो म्हणजे आता यांनी सांगितलं तसंच की त्या सहवासामुळे जे काही आपल्याला समाधान वगैरे मिळतं ते शब्दात व्यक्त नाही करतायत. आम्ही जमखंडीला पण गेलो होतो तेव्हा पण त्यांचा जो काही सहवास लाभला तो माझ्या दृष्टीनं खूपच महत्वाचा होता. आणि जेव्हा मी आजारी पडले तर तेव्हा दादा स्वतः मला भेटायला आले, तर ते मला इतकं अप्रूव्ह होतं की आपल्यासाठी कोणीतरी म्हणजे दवाखान्यात पण येऊन आपल्यासाठी म्हणजे धीर देतंय किंवा म्हणजे तुम्ही लवकर बऱ्या व्हाल वगैरे हे सांगताय, तर ते माझ्यासाठी खूप होतं. दादांना पहिल्यांदा शुभेच्छा. जीवेत शरदशतम. खूप दीर्घायुष्य लाभो, सगळ्यांना त्यांचा सहवास मिळो आणि अशीच त्यांची कृपा आपल्या सगळ्यांवर राहो. मला तर खूपच चांगला अनुभव आहे. म्हणजे दवाखान्यात जे काही ट्रीटमेंट चालू असायची पहिल्या मला दादांचं चेहरा आठवायचं. त्यांचे प्रत्येक वेळी मेसेज यायचे, आता तुमची तब्येत कशी आहे, काय ट्रीटमेंट चालू आहे. त्याच्याने सुद्धा इतकं धीर वाटायचं की मी आपोआपच त्याच्यातून म्हणजे बाहेर यायला सुरुवात झाली. आणि जवळजवळ 3 महिन्यांनी मी ठरवलं की नाही आता आपण जायचं. म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं इन्फेक्शनचे चान्सेस घेऊ नका म्हणून, पण मी मनानेच ठरवलं की नाही आपण जायचं, म्हणजे मठात जायचं, दादांची भेट घ्यायची. तर पहिल्या दिवशी मी आल्यावर ते म्हणाले की किती वाट बघायला लावली तुम्ही सद्गुरू स्वामी समर्थांना. तर मला असं वाटलं की अरे आपलं चुकलंच, म्हणजे यायलाच हवं होतं. तर असा माझा अनुभव आहे. चारू, तुझ्यावर स्वामीचे आणि सद्गुरूंची कृपादृष्टी आहेच, कृपाछत्र आहेच, त्याशिवाय असं होऊ शकत नाही. श्री स्वामी समर्थ. आपण ह्या मनोगताच्या आता उत्तरार्धाकडे येऊया. म्हणजे घड्याळ उलट ठेवा असं मी जरी म्हटलं असलं तरी घड्याळाकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण ही शिकवण आहे ती सद्गुरूंची आहे. कुठलाही जो कार्यक्रम आहे तो जर सोहळा जर करायचा असेल तर घड्याळाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे कुठेही रेंगाळता कामा नये. मी या ठिकाणी माझी सहचारिणी मी शुभांगी हल्ला इथं मी तिला आमंत्रित करतो. शुभांगी हल्ला. घड्याळाकडे लक्ष ठेवूनच मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे, कारण वेळ बराच झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. दर गुरुवारी आपण बघतो मोबाईल उघडल्यानंतर दादांचा मेसेज असतो, आज गुरुवार दिनांक, आज गुरुवार अर्थात स्वामीवार. मी म्हणेन आज रविवार दिनांक 24, रविवार अर्थात सद्गुरुवार. कारण आजचा हा दिवस दादांच्यासाठी तरी खास आहेच, पण आपल्या सर्वांच्या दृष्टीने सुद्धा खास 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 असाच आहे. कारण आज आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सद्गुरू प्रत्येकाच्या इथं असलेल्या प्रत्येकाच्या वाढदिवसा दिवशी सद्गुरू आपल्याला शुभेच्छा पत्र देतात. हल्ल्या साहेबांनी सांगितलं की आपण काय त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा ते देण्याचं आपण जरी लिहिलं तरी त्यांच्या हातात देण्याचं धाडस पण होणार नाही आपलं. तर हा एक सोपा आणि चांगला मार्ग आहे की आपल्या भावना फक्त त्यांच्याबद्दलच्या व्यक्त करायच्या. तर ह्या शुभेच्छा दादांना प्रथम वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा आपल्या सर्व स्वामी परिवारातर्फे. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि आपण आपल्या स्वार्थासाठी या शुभेच्छा मागतो, कारण आपण असेपर्यंत आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला दादांच्या शुभेच्छा आवश्यकच आहेत. प्रत्येकाला शुभेच्छा पत्र दादांचा मिळालेला आहे. मी असं म्हणेन की हे शुभेच्छा पत्र म्हणजे आरसा आहे. आपण आरशात बघितल्यानंतर आपल्याला प्रतिबिंब दिसतं आपलं, तसंच दादांनी जे शुभेच्छा पत्र दिलेलं असतं त्यात आपले सगळं गुणगौरव केलेला असतो. एकही शुभेच्छा पत्र कुणाचंही असू दे त्याच्यात कुठलंही त्या ठिकाणी एखादाही वेडावाकडा गुण त्या ठिकाणी लिहिलेला नसतो किंवा वाईट शब्द नसतो. फक्त आपल्या माणूस हा चांगल्या आणि वाईट दोन्ही गुणांनी बनलेला असतो. परंतु दादांचं जर शुभेच्छा पत्र असेल आपल्याला मिळालेलं बघा किंवा इतरांचं वाचन आपण ऐकलेलं आहे त्यात फक्त आपल्या चांगल्या गुणांचंच त्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं. आणि मग असं जर आपण
आपलं ते शुभेच्छा पत्र वाचत असताना किंवा ऐकत असताना आपल्यालाच वाटतं की खरोखरच आपण इतके चांगले आहोत का. आणि मग एखादा जरी दुर्गुण आपल्यात असला तरी तो आपण सोडून देण्याचा किंवा टाकून देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आपण अधिक चांगले बनत जातो. मग अशी सांगितलं की परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की त्याचं सोनं होतं. आपल्या परिवारामध्ये लाईव्ह उदाहरण आहे, कारण जोशी काका स्वतःच त्या ठिकाणी कबूल करतात की मी नास्तिक होतो आणि आता त्या ठिकाणी म्हणजे सकाळ संध्याकाळ दादांच्या सहवासात आणि स्वामींच्या सेवेत आल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. म्हणजे हे एक लाईव्ह उदाहरण आहे, आपल्याला घ्यायला हरकत नाही की दादांच्या सहवासात आल्यानंतर कितीही जरी त्या ठिकाणी दुर्गुणी मनुष्य असला तरी त्यातला तो दुर्गुण, त्याचे जे वाईट गुण असतात ते जातात आणि तो मनुष्य चांगला आणि अधिक चांगला होत जातो. मी आजच्या या शुभदिनी प्रत्येकाला सांगते की प्रत्येकाने दादांच्याकडे अनेक चांगले गुण आहेत. बघा तुम्ही रुद्र, सगळ्यात लहान सेवेकरी रुद्र आहे आणि सर्वात ज्येष्ठ सेवेकरी इथं कोणी असतील, त्यांच्याशी बोलणं आणि रुद्रशी बोलणं हे दादांचं. म्हणजे प्रत्येकाशी आदरानंच त्या ठिकाणी बोलायचं, आदरानेच वागायचं, प्रत्येकाचा मान सन्मानच करायचा, हे त्यांचे गुण आहेत. आणि प्रत्येकाच्या जवळ असलेल्या किती वेळा आपण त्यांच्याशी जाऊन बोलतो पण आपले सगळे गुण त्यांना माहिती आहेत आणि ते त्यांचं वर्णन ते योग्य वेळेस केलेलं असतं. हे जे गुण आहेत दादांचा, प्रत्येक सेवेकऱ्यांनी एक एक गुण जरी घेण्याचा प्रयत्न केला आपण सर्वांनी तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण चांगलं आपलं व्यक्तिमत्व घडू शकेल आणि आपल्या आयुष्याचं निश्चितपणे सोनं होणार आहे अशी मी खात्री देते. परत एकदा या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांना खूप खूप दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देते आणि माझं मनोगत घड्याळाकडे बघून संपवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जे आता शुभांगीने जे सांगितलं की सद्गुरूंचे शुभेच्छा पत्र म्हणजे कसं असतं की आपला गुणगौरव असतो. तर मला ह्याच्यातलं थोडंसं सांगायचं होतं की एकदा आम्ही बोलताना मी म्हटलं तर दादा हे असं आहे, ह्या तसं आहे, मी असं वागतो की तसं हे होतं. एवढे दुर्गुण असताना तुम्ही माझं कसं काय कौतुक करता. मी शीघ्र कोपी आहे तरी तुम्ही मला म्हणता मी शांत आहे, हे कसं काय होतं. तर ते म्हणतात तसं नाही. एखादी निरुपयोगी वस्तू, आता आपण मगासपासून घड्याळाचा विषय जो चाललाय, घड्याळाकडे बघायला तर त्यांनी सांगितलं उदाहरण बरं का. घड्याळ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्याला अर्थ आहे, त्याच्यावर पळतो. ते घड्याळ जर बंद पडलं तर काय होतं, त्याच्याकडे कोण बघणारच नाही. म्हणजे ती झाली निरुपयोगी वस्तू. त्या घड्याळाचा काय उपयोग नाही, निरुपयोग म्हणजे अजिबात काय उपयोग नाही. पण त्यांनी जे सांगितलं मला ते म्हटले जे बंद घड्याळ आहे ना ते सुद्धा 2 वेळा बरोबरचं वेळ दाखवते. बंद घड्याळ सुद्धा 2 वेळा दाखवतं की आता किती वाजले. म्हणजे त्याच्यातही त्यांनी शोधलं की बाबा हे कुठं बरोबर आहे. म्हणजे असं सद्गुरू असं प्रत्येकामध्ये शोधतात की ह्याच्यातले गुण काय, ह्याच्यातले गुण काय. मनुष्य कुठलाही मनुष्य घेतला तर तो गुण, त्याच्यामध्ये गुणदोष भरले असतात. त्यामध्ये गुण कमी असतील, त्यामध्ये जास्त असतील. माझ्यासारखं असतील तर दुर्गुणांचा पुतळा जरी म्हटलं तरी काहीतरी एखादा गुण त्यांना दिसला असेल म्हणून मी त्यांच्या जवळ झालो. माणसाच्या मनामधले जे गुण आहेत, दुर्गुण आहेत, तर दुर्गुण बाजूला सोडून त्याचे सद्गुण जवळ पाहणे आणि त्या माणसाला जवळ करणे हा सगळ्यात मोठा जो गुण आहे तो सद्गुरूंच्या मध्ये आहे. म्हणून ते आज त्या सद्गुरू आहेत आणि म्हणून तर मी आज इथे आहे. हा फरक आहे. अशा हे आपले सद्गुरू आपल्याला लाभले म्हणजे आपलं भाग्यच आहे. आम्ही कुठंतरी पुण्य केलेलं आहे. रानडे काका, आम्ही कुठंतरी पुण्य केले आपल्याला सुद्धा मान्य करावं लागेल. त्याशिवाय आपला सहवास आम्हाला घडलाच नसता. ही आमची पुण्य आहे, आमच्या आई वडिलांची पुण्य आहे, आमचं काही पूर्वजन्मीचं काहीतरी सकृत असेल की त्यामुळे सद्गुरूंसारख्या सहवास मिळाला. आपल्या सगळ्यांचा आम्हाला सहवास मिळतो. आपल्या सगळ्यांच्या मध्ये गुण आहेत म्हणून आपण इथं आलो. अशा ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये ही मैफिल म्हणूया. आपले मैफिल हा शब्द मला इथं जरा योग्य वाटतो. कारण ह्या ठिकाणी आपण एका विचाराने आलोय, की मला इथं शुभेच्छा द्यायच्या आपल्या समस्त स्वामी परिवार तर्फे श्री सद्गुरूंना कोटी कोटी शुभेच्छा. आणि आपलं यापुढे आयुष्य नाही म्हणणार, आपलं आयुष्य हे सुख समृद्धी भरभराट
आणि आपण जो परमार्थ जो आपला आहे तो आमच्यासाठी स्वार्थ आपला जो होतो परमार्थ, तर असंच हे आपलं आयुष्य चालू राहून आमच्यावर आपल्या असंच कृपाछत्र असावं, कृपादृष्टी आपली अशीच राहावं. ताई माऊली आपली दृष्टी आमच्यावर अशीच राहावी. भोसले साहेब, PR कुलकर्णी, आपली ही नोंद कुठंतरी घेतली जाते, पण ही घेतली जाते आपल्याला माहित नाही, पण बाकीच्यांना पण ह्याची सुद्धा कल्पना यावी. हा अट्टाहास होता क्षमाताई, की आपण जे कार्य केले हे आम्हाला माहितीच नव्हतं. हे कार्य कुठंतरी पुढे यायला पाहिजे, तर हा पण एक अट्टाहास होता. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे इथे ह्या थोड्याफार का होईना मला सांगता येईल. आणि आता सगळ्यात शेवटी म्हणजे आपण ह्याचा समारोप करणार आहोत, पण समारोप कसा होईल की सद्गुरूंचं त्यांनी काहीतरी बोललंच पाहिजे. मी सद्गुरूंना विनंती करतो की आपल्या बोलल्याशिवाय कशाला हे पूर्णविराम मिळत नाही. घड्याळाकडे कोणी बघू नका, सद्गुरू बोलते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम आपण सगळे वेळात वेळ काढून इथे आलात आज. म्हणजे माझ्या कल्पनेप्रमाणे बरेचसे लोक कुठल्या ना कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये होते, सकाळी व्यस्त होते. बनवताई किंवा वासोमा आणि आनंदराव हे तर खूप लांबून जमखंडीहून इथे आले. रानडे साहेब आले, नगरकर आले, ज्योत्स्नाताई, कांचनताई, हे सगळी लांबची म्हणजे खूप दूर अंतरावरनं खास फक्त इथे आले. गुरुवारी मी कबूल करतो की गुरुवारी स्वामींच्या करता येतात, पण आज फक्त माझ्या करता इथे आले. आणि माझ्या बरोबर जे आता इथे बसलेले आहेत भोसले साहेब, PR, आणि माझी बहीण समा आणि संपूर्ण परिवार स्वामिनी आहे, विनीता आणि ओंकार. तर हा जो कार्यक्रम आहे तो इतके दिवस एक वैयक्तिक वाढदिवस म्हणून आम्ही करायचो. आम्ही एकदा भोसल्यांच्याकडे पण गेलो फलटणला, पण जसं सद्गुरुपद मिळाल्यानंतर म्हणजे हा गुरुपदाचा जो आपण ज्या जागेवर बसलो, ज्या आसनावर जिथे बसलो होतो, त्याच्यानंतर कार्यक्रम हा आपल्याकरता म्हणून व्हायला लागला. म्हणजे आपले जे स्वामी भक्त जे आहेत त्यांच्याकरता हा कार्यक्रम व्हायला लागला. आणि मग तिथे वैयक्तिक माझं वाढदिवस न राहता हा सगळ्या परिवाराचा एक वाढदिवस म्हणून आपण साजरा करतो. आणि मग त्याच्यामध्ये साहजिकच मंदिराचा विषय निघतो. मंदिराचा विषय किंवा सेवक एक साधा ते सद्गुरू या साथीमध्ये पहिल्या पावलापासून जे बरोबर होते, PR भोसले आहेत, देशपांडे आहेत, क्षमाताई आहेत. मंदिराच्या उभारणीमध्ये त्यांचा कसा सहभाग होता काय तो खूप मोठा इथे असेल, पण कुठल्याही प्रकारची मजुरी न घेता आणि स्वतः जाऊन प्रत्येक ठिकाणी तो माल खरेदी करायचा, मंदिर करता लागणार हे काम भोसले दुकान म्हणजे माझ्या बरोबर जेव्हा ते कामाला होते दुकानाच्या वेळा सांभाळून ते करायचे. आणि कुठल्या 1 रुपया सुद्धा आपल्याला मजुरी म्हणून त्यांनी कधी घेतली नाही. जे काही फक्त खर्च जो होता तो साहित्याचा होत होता. आणि त्याच वेळेला PR कुलकर्णी त्यांनी स्वतःच्या खर्चातनं जे मंदिराच्या आतला जो गाभारा आहे ना त्याला टाईल्स बसवल्यात, ते तर बराचसा भार त्यांनी उचलला होता. आणि हे सगळं झाल्यानंतर मंदिर जेव्हा बांधकाम झालं, लाईटचं काम झालं, तर पहिला दिवा लावला असेल तर शमानी की ट्यूबलाईट तिने दुकानात आणून महत्वाचा एक टप्पा होता तो की आज स्वामींचा तिथं दिवा लागलेला आहे. मंदिर पूर्ण झालेलं दिवा, कारण अंधारच होता इथे सगळीकडे. आणि त्याला फक्त समय किंवा काय मी आपलं जे छोटं मंदिर त्याला लावायचं होतं, पण मग तिने ते जाणला की नको आपण ट्यूबलाईट त्याला पहिली पाठवू. आपल्या मंदिराच्या जे वीज कनेक्शन आहे तिथून ते घेतलं ह्या इमारतीच्या ह्याच्यातनं आणि मग पहिली ट्यूबलाईट तिने तिला लावून दिली. तर ते आपण कुठेही आम्ही विसरत नाही हे मला तिलाही सांगत होतं. आणि ही जी साथ आहे या दोघांची, ही दोघं कुठल्याही प्रकारे कुठेही पुढं न येता फक्त ते पाठिंबा देत राहिले. दादा तुम्ही जे म्हणाल तो ती पूर्व दिशा, आम्ही बरोबर आहोत. त्याच्यामुळे हा सगळा प्रवास इथपर्यंत झालेला आहे. कुठल्याही एकट्याने कार्य करणं कठीण असं हल्लार साहेब म्हणाल तसं. आणि महत्वाचं मला आता फक्त एवढं सांगायचं की माझी जी जन्मतारीख आहे 24, त्याची बेरीज 6 म्हणून सांगितली. तर त्यांनी 6 आकडा सांगितला सगळ्यांना घेऊन जाणारा, पण 6 आकडा त्याच्यामध्ये बघितलं की श्री स्वामी समर्थ हे षडाक्षरी मंत्र आहे. तो मंत्र माझ्याकडनं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपला जावा
आणि त्याच्याकरता गुरुवारी अण्णांचे आशीर्वाद अण्णा असतात लाभले आणि आत्ताही आहेतच. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. समारोपाच्या इथे आलेलोच आहेत. समारोपासाठी फक्त म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन म्हणता की इथं सगळ्यांना सद्गुरूंनी आपल्याला बोलवलं आणि दाखवून दिलं की मी तुमच्यातलाच आहोत, मी तुमच्यातलाच आहे. पुन्हा एकदा त्यांनी दाखवलं की मला सगळ्यांच्या समवेत माझा आनंदाचा क्षण घालवायला खूप आवडेल. त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. कारण ते प्रत्येक वेळी म्हणतात की मी आनंदी झालो की मी तुमच्यामध्ये आलो की मी आनंदी होतो. बरीच उदाहरणं आहेत अशी, पुराणातली उदाहरणं आहेत की माझ्या स्वामी भक्तांच्याकडे मी गेलो तर मी आनंदी होतो. स्वामी मंदिर तयार करण्यासाठी सद्गुरूंनी ज्याप्रमाणे सांगितलं, PR आहेत, भोसले साहेब आहेत, क्षमाताई आहेत. आणखीन एक असा उल्लेख इथं म्हणजे अगदी मला करावासा वाटतो की माझं मन शांत केव्हा राहील, माझं घर शांत जर असेल, माझ्या घरामध्ये जर शांतता असेल तर माझं मन शांत राहील. मग घरामध्ये शांतता कोणामुळे असते तर गृहलक्ष्मी जी असते, गृहलक्ष्मीचा पूर्णपणे 100% पाठिंबा जेव्हा असतो त्यावेळेस आपण एखादं कार्य करू शकतो. या ठिकाणी ताई मौलींचा सुद्धा एवढाच सहभाग आहे. त्याशिवाय 2 लहान मुलांना सांभाळायचं नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर संपूर्ण, आता मी असं नाही म्हणणार, संपूर्ण हा जो संपूर्ण परिवार आहे, आपण सुद्धा त्या परिवाराचे एक सदस्य आहोत, आपण सुद्धा एक भाग आहोत. ह्या आपल्या सगळ्यांचे मी समस्त स्वामी परिवारातर्फे आभार मानतो आणि पुन्हा समस्त स्वामी परिवारातर्फे सद्गुरूंना कोटी कोटी शुभेच्छा देतो. आपल्याला सुदृढ आणि निरामय आयुष्य लाभो आणि 100व्या वाढदिवसावा दिवशी आपण असे सगळेजण एकत्र इथं जमूया आणि हाच आशीर्वाद, कृपाशीर्वाद आपण आम्हाला द्यावा ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि आता या कार्यक्रमाची सांगता आपण अल्पोपहाराने करूया. श्री स्वामी समर्थ.